परभणी प्रकरणामध्ये लुडबुड करू नका असा थेट इशारा सचिन खरात यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांना दिलाय। तर खून हा खूनच असतो असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा सुरेश धस यांचा समाचार घेतलाय। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल होणं हे संयुक्तिक नसल्याचं म्हटलंय। पोलिसांना माफ करा असंही ते म्हणाले होते आणि त्यांच्या या वक्तव्यावरनं खरात आणि आव्हाड यांनी धस यांना चांगलंच सुनावलंय। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये। संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। एक अक्षय शिंदेच्या बाबतीत कोर्टाने मत नोंदवलं। सोमनाथ सूर्यवंशीची निर्गुण हत्या झाली आणि संतोष देशमुखची निर्गुण हत्या झाली। माझ्या दृष्टीने हे 3 खून आहेत आणि तिन्ही ज्यांनी कोणी हे खून केले आहेत ते कोणी असो त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे आणि ज्यांचा खून झालाय त्यांना न्याय मिळाला पाहिजे। हे प्रकरण दडपण्यासाठी म्हणून सरकार दलालांचा हस्तकांचा उपयोग करताय। आम्ही हे प्रकरण असं दाबलं जाऊ देणार नाही। आम्ही लढू, अक्षय शिंदेसाठी पण लढू, आम्ही सोमनाथ सूर्यवंशीसाठी पण लढू आणि संतोष देशमुखसाठी पण लढू। लॉंग मार्च निघाला होता परभणीपासून, तर तो जवळपास 25 दिवस चालला। माझं जितेंद्र आव्हाड साहेबांना एकच म्हणणं आहे, 25 दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी त्यांच्याशी संपर्क केला का हो? अक्षय शिंदे आरोपी, त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखलाप। जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फोकटचं शहाणपण शिकवण्याचे गप्पा करू नयेत। मी स्वतः सगळ्यांचा कैवारी आहे असं तुम्ही मानू नका। आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघातला दलित बांधव 95% माझ्या बरोबर आहे, हे कालच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेलं आहे। पोलिसांनी मारलेत, ह्यांचा हात हाय म्हणून तर मारलेत माझ्या सोमनाथाला। ह्यांचा जर असं हात नसतं त्याच्यामध्ये तर माझं लेकरू आज राहिलं असतं जगामध्ये। ह्याचं सगळ्याचं सरकाराचं ह्याच्यामध्ये आहे आणि सरकार ह्याला गुन्हेगारी आहेत मला असं वाटतंय। माझा आज पोटचा मुलगा गेलाय, स्वतःचा जर ते सूर्यधासाचा मुलगा असता तर ह्यानं पोलिसाला माफ केला असता का? असं ह्याच्या बहिणीचा मुलगा असता तर पोलिसाला माफ केला असता का? माझं गरीबाचा मुलगा म्हणून आज पोलिसाला माफ करा म्हणतंय। तुम्ही माफ करताय ना, माझा मुलगा मला परत आणून द्या। तुमच्यात हिम्मत असलं ना माझा सोमनाथ मला आणून द्या, नाहीतर मी गप्प बसणार नाही आता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।